तुम बोलो. नमस्कार मित्रांनो, आपण आज दामण जातीचा साप पकडलेला आहे आणि आपण आता वन क्षेत्रामध्ये आलेलो आहे रिलीज करण्यासाठी. आता हा आपण वन क्षेत्रामध्ये जे तर आता शेवटचा साप रिलीज करतो आहे, कारण की इथं जे तर आपल्याला या वन क्षेत्रामध्ये साप सोडू नका असं काही जणांचं म्हणणं आहे आणि थोडीशी अडवणूक करते आहे. त्यामुळं आपण आता वनपालांना आणि वन विभागाला याबद्दल सूचना दिलेली आहे की आपण याच्यानंतर फक्त साप रेस्क्यू करत जाऊ आणि आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यायचं आणि तो साप आमच्याकडून घ्यायचा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कुठं सोडायचा, काय सोडायचा तो त्यांच्या पद्धतीनं सोडतील आता. कारण की आपण या ठिकाणी सोडत होतो तसं म्हणलं तर वन क्षेत्र म्हणलं तर इथं कोणाचा अधिकार नसतो आणि इथं फिरण्यासाठी किंवा येण्यासाठी किंवा आपण काही करण्यासाठी वन क्षेत्रामध्ये पूर्णतः बंदी असते. आपण वन विभागाच्या क्षेत्रामध्ये वन विभागाची परमिशन घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं आपण इथं येऊ शकत नाही. पण काही लोकांचं म्हणणं आहे आणि हे वन क्षेत्र जे आहे तर हे वन्य प्राण्यांसाठीच असतं, साप असो इतर प्राणी असो. पण काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही साप इथं सोडू नका. आपल्याला वैयक्तिकरित्या ते बोललेले आहेत की तुम्ही इथं साप सोडू नका. तर आपण ते वन विभागाला सूचना दिलेली आहे आणि वन विभागालाही आपण सांगितलेलं आहे की आपण जे तर समजा ठीक आहे, वैयक्तिकरित्या आपल्याला कोणाशी भांडायचं नाही किंवा कोणाशी आपल्याला वाद घालायचा नाही. पण आपण आता याच्यानंतर जे तर साप रेस्क्यू करत जो आपण बघत असेल 4 ते 5 दिवस झाले आपण भरपूरसे कॉल केले किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण मी तुमच्या कॉलला रिस्पॉन्स नाही दिला. त्याचं कारण हेच होतं की वन विभागाशी बोलणं चालू होतं की आता हे वन विभागाचं क्षेत्र आहे, याला बेट म्हणतात, या वन विभागाच्या क्षेत्राला बेट म्हणतात. तर ठीक आहे, काय लोकांना तकलीफ होती आहे, काय लोकांना इथं आपण साप सोडतो आहे तर त्यांना प्रॉब्लेम होतो आहे, त्यांचं म्हणणं आहे की इथं नका सोडू. तर आपण वन विभागाला बोललेलो आहेत की वन विभागाने आम्हाला दुसरं बेट द्यावे. कारण की काय असतं मित्रांनो, आता हे वन विभागाने एक अधिकृत आपल्याला सर्प सोडण्यासाठी बेट दिलेलं आहे आणि बेट दिल्याच्या नंतर जे तर आपण इथं साप सोडतो तर त्याचं एक ट्रॅकिंग असतं वन विभागाचं. आता हा साप सोडल्याच्या नंतर आपल्याला त्यांना व्हिडिओ पाठवावा लागतो आणि याचे फोटो पाठवावे लागते की जेणेकरून सनी ते त्यांच्या वन विभागाच्या याची नोंद करून घेतात. त्यामुळं आपल्याला इथे या सापाचा व्हिडिओ आणि याचे फोटो आपल्याला त्यांना पाठवावं लागतं. आणि ह्या बेटाचं जे आहे तर मला याच्यामध्ये फायदा काहीच होत नाही. फक्त हा फायदा होतो की मी किती सापांना एका वर्षामध्ये किती सापांना जीवदान दिलं आणि किती सापांना वाचवलं याचं फक्त माझ्या नावावरती एक नोंद होती की इतके सापांना यांनी जीवनदान दिलं आणि इतके साप यांनी रेस्क्यू केले आणि ते वाचवले. आपण ज्या ठिकाणी साप रेस्क्यू करतो त्या ठिकाणी त्यांचा व्हिडिओ बनवतो, त्यांच्या घरामध्ये व्हिडिओ बनवला आणि इथं आल्याच्यानंतर आपण सोडताना पण व्हिडिओ तयार करतो आणि फोटो पण काढतो. तर त्याचा उद्देश हाच आहे की तो वन विभागाला आपल्याला पाठवून लागतो. तर आता आपण याला हा शेवटचा साप आहे आपला इथं. आपण आता याच्यानंतर साप सोडणार नाही. वन विभागाला आपण बोललेलो आहे की आपण तुम्ही दुसरं मला कोणतंतरी एखादं बेट द्या. आता याची प्रोसिजर कशी असते, खूप किचकट असते. कारण की कोणत्या बेटावरती साप सोडायचं आणि कोणत्या बेटावर साप नाही सोडायचं ते आपल्या हातात नसतं, ते वन विभागाच्या हातात असतं. वन विभागाने आपल्याला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी जाऊन सनी साप सोडा, तर त्याचा गट नंबर असतो. त्या बेटावरती आपण सोडल्याच्या नंतर त्यांनी टॅकिंग केल्याच्या नंतर ते तुरंत त्यांना त्या परिसराचं मॅपिंग केलं जातं आणि ते त्यांना गट नंबर येऊन जातो ताबडतोब. आणि ताबडतोब त्यांना कळून जातं की आपल्या वन क्षेत्रामध्ये हा साप रिलीज झालेला आहे म्हणून सनी. तर त्यामुळं आपण इथं साप सोडत होतो. पण काही लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही इथं साप सोडू नका. तर त्यामुळं आपण आता जे आहे तर फक्त सापांना रेस्क्यू करू आणि रिलीज करण्याचं काम जे आहे तर वन विभागाकडे असणार. वन विभाग अगर आपल्याला दुसरं बेट देतं आहे तर मग आपण त्या ठिकाणी जाऊन सनी दुसऱ्या बेटावरती आपण सापांना सोडू. आता आपण याला रिलीज करतो आहे. बंद.